कोल्हापुरात तुम्ही कुठलीही एक गोष्ट जर सारखी सारखी आणि जास्त प्रमाणात करत असाल तर काय रे तुझ्या पाचवीला ती गोष्ट पुजली आहे का काय असं विचारलं जातं. जसं की समजा सारखं तुम्ही क्रिकेट बघताय, सारखं क्रिकेट खेळताय, तर काय रे बाबा तुझ्या पाचवीला काय क्रिकेट पुजलेलं का काय, अशा प्रकारचा टोमणा मारला जातो. किंवा दुसऱ्या प्रकारे सुद्धा मारला जातो की समजा जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर ह्याच्या पाचवीला का नाही अभ्यास पुजायला पाहिजे होता, पोरग्यानं अभ्यास तरी केला असता, असं म्हणण्याची एक पद्धत कोल्हापुरात आहे. पोराच्या पाचवीला ज्या देवाची पूजा करतात तो देव त्या पोरावर प्रसन्न असतो आणि तसं त्या पोराला वागावंसं वाटतं किंवा मुलीला वागावंसं वाटतं असं कोल्हापुरात म्हणलं जातं. मग कोल्हापुरातले एक आर्सेनल आणि बेसिकली फुटबॉलचे डाय हार्ड फॅन माझे मित्र, माझे मोठे भाऊ आहेत अजय जगदाळे दादा म्हणून. ते मला दैनिक फुटबॉल चालू केल्यानंतर एक पहिले 50 फॉलोअर झाले होते तेव्हा ते मला भेटले आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तर त्यांनी मला ही स्टोरी सांगितली की त्यांना हा टोमणा लहानपणी ऐकायला लागायचा, म्हणून त्यांनी स्वतःची मुलं फुटबॉल फॅनच व्हावीत, फुटबॉल प्लेयरच व्हावीत म्हणून त्यांनी स्वतःच्या पोरांच्या पाचवीला फुटबॉलच्या थीम मध्ये पूजा केलेली होती. त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला. ते आर्सेनलचे फॅन आहेत आणि योगायोगानं आर्सेनल 23 वर्षानं प्रीमियर लीग जिंकायची शक्यता आहे आणि इतिहासातली पहिली चॅम्पियन्स लीग पण जिंकायची शक्यता आहे. त्यामुळे त्या बाबतीत पण मी काही प्रश्न त्यांना विचारलेत. इंटरव्ह्यू बघा, आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि दैनिक फुटबॉलला फॉलो करायला विसरू नका. आणि हा इंटरव्ह्यू दोनदा बघा, एकदा बघा आमच्या दोघांच्या बोलण्यासाठी आणि दुसऱ्यांदा बघा अमेय जगदाळे जो अजय दादांचा मुलगा आहे त्याच्या एक्सप्रेशनसाठी आणि त्याच्या खोडकरपणासाठी, त्याच्या मिश्किलपणासाठी. टाटा. अजय दादा नमस्कार. मला पहिला प्रश्न म्हणजे काय की तुम्ही स्वतः फुटबॉलची सुरुवात कशी केली, कुठनं केली आणि आता तुमचं म्हणजे कशा बाबतीत काम चालू आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा. फुटबॉलची सुरुवात तशी शालेय जीवनापासूनच केली होती. शालेय जीवनात असताना फुटबॉल खेळत होतो. त्यावेळी डिफेन्स म्हणून पण खेळत होतो, गोलकीपर म्हणून पण खेळत होतो. आणि त्याच्यानंतर डी डिव्हिजन म्हणजे आपल्या इथे जे ज्युनियर डिव्हिजनला जे डी डिव्हिजन असते त्यावेळी संध्यामठच्या ब संघामध्ये 3-4 वर्ष खेळ होतो. आणि 2011-12 नंतर शैक्षणिक कारणामुळे जो फुटबॉल माझा ब्रेक पडला, सोडावं लागलं, पुण्याला गेलो त्यावेळी. बर. आणि आता कुठं कॉर्पोरेट जॉब करता? आता कॉर्पोरेट मध्ये जॉब करतो. बरं. आता माझा दुसरा प्रश्न तुम्हाला काय होता की तुम्ही ज्या मुलांची तुमची का नाही पाचवी आर्सेनलच्या थीम मध्ये पुजली, ते आता मी मागाशी व्हिडिओ दाखवलेत आपल्या प्रेक्षकांना, ऍक्च्युली फुटबॉलच्या थीम मध्ये. हा फुटबॉलच्या थीम मध्ये पुजली असं आपण म्हणायचे जास्त योग्य ठरेल. तर मला सांगा की असं तुमच्या डोक्यात कसं काय आलं किंवा ह्याला कारण काय बाबा असं नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं? नाही, ऍक्च्युली लहानपणापासून फुटबॉल एक म्हणजे दुसरं प्रेम, आई वडिलांनंतर जेव्हा दुसरं प्रेम असतं ते फुटबॉलच होतं माझं. आणि मुळात कसं की लहानपणी आम्हाला चिडवायचे किंवा एक टोमणा मारायचे. बर. गल्लीतले बोळातले. बर. आम्ही फुटबॉल खेळायला सारखं गेलो की घरी पण बोलायचे, कारण की आम्ही शाळा सुटल्यानंतर 3-3 तास फुटबॉल खेळत बसतो. अरे बापरे. आम्हाला म्हणायचे काय तुमच्या पाचवीला काय फुटबॉल पोचलाय काय? मी डोक्यात होतं, माझ्या डोक्यात होतं, पण म्हणून मी ती गोष्ट सत्यात उतरून दाखवली आणि दोन्ही मुलांच्या पाचवीला फुटबॉल. म्हणजे तुम्हाला असं एक चेष्टा केली गेली की एवढं तुमचं फुटबॉलचं प्रेम आहे की इन्स्पिरेशन मिळालं मला. तुमच्या पाचवीला फुटबॉल पुजलाय काय, तर तुम्ही म्हणला की पोरं तशी माझी फुटबॉलर व्हायला पाहिजेत, बरोबर, मी स्वतःहून त्यांच्या पाचवीला फुटबॉल पुजले. आणि आमच्या कोल्हापुरात आपल्या असं होतं, बोलतातच, पण ऍक्च्युली आमच्या इथे ती गोष्ट आपण करून दाखवली, आपल्या जगाला दाखवून द्यायचं होतं. बरोबर बरोबर बरोबर. आता मला सांगा, आपण पूर्ण आर्सेनलच्या थीम मध्ये एका मुलाची पाचवीची पूजा केलेली आहे. बरोबर. आता आर्सेनल का नाही 20 वर्षांना पोरांनो चॅम्पियन्स लीग फायनल मध्ये आहे. प्रीमियर लीग गेले 3 ते 4 वर्ष हुलकावणी देते. कॅमेरा चालू नसताना कॅमेराच्या मागणं हा मी प्रश्न विचारला होता, कॅमेरा समोर पुन्हा विचारतो. अजय दादा, जर समजा आर्सेनल या वर्षी सुद्धा, देव न करो माझी इच्छा आहे, मी तुमच्यासाठी आर्सेनलचा फॅन आहे बरं का, या वर्षी आर्सेनलला काही हारू नये, पण तरीही इतिहास काही पुनरावृत्ती झाली आणि आर्सेनल समजा दोन्ही ट्रॉफी हारली तर तुमची त्यावरती रिॲक्शन काय असणार, प्रतिक्रिया काय हे पण सांगा. बघा, आर्सेनलचा फॅन मी 2004 पासून आहे, म्हणजे गेली जवळपास 22-23 वर्ष झाली या गोष्टीला. बर. पण स्थानिक लेवलला संध्यामठचा फुटबॉल वयाच्या 5व्या वर्षापासून बघितलाय मी. बर बर बर. त्यामुळं संध्यामठ सारख्या संघाचे पण चढउतार बघितलेत. ज्या संघानं आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग नसताना देखील आजपर्यंत गेली 40 वर्ष संघ या वरिष्ठ गटामध्ये कसा टिकून ठेवलाय आणि त्याच्या मागचे कष्ट, त्यावेळेचे खेळाडू, पूर्ण ती या गोष्टी बघितल्यात. त्यामुळे आर्सेनलनं जिंकू दे नाही जिंकू दे, पण शेवटच्या श्वासापर्यंत आर्सेनल आणि संध्यामठसाठी हा फुटबॉलचा आता जिवंत. हे बघा, ह्याला म्हणायचं फुटबॉल फॅन म्हणजे नुसतं बोलत नाही तर करून दाखवलं जातं.
कोल्हापुरात हे फुटबॉलचं प्रेम आधीपासून आहे. मी हे चॅनल काढलं होतं तेव्हा तेव्हा एक 50-60 फॉलोअर असताना अजय दादा मला भेटले होते. त्यांनी मला नंबर मागितला होता. मी नंबर कधी कोणाला देत नाही, पण अजय दादा मी दिला होता कारण मला त्यांच्यामध्ये मोठा भाऊ माझा दिसला. आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की तुम्हाला कशाचीही गरज पडली, तुम्हाला कोणी काही भीती दाखवली, काहीही केलं तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करायचा. तुमच्या मागं मी आहे, माझं पाठवड तुमच्या मागं उभा आहे. यांच्या आधारावर मी दैनिक फुटबॉल इथपर्यंत आणलं. ही एक स्टोरी तुम्हाला सांगितली की एखादा फॅन एखाद्या फुटबॉल क्लबचा असतो तर तो कसा असतो आणि तो कुठल्या लेवलपर्यंत त्याची लॉयल्टी असू शकते, होय का नाही? हा छोटा अर्सनल fan. हा छोटा अर्सनल फॅन आमचा, ह्याचं नाव अमेय जगदाळे. काय कर हाय. बरं बॉईज, टाटा. मी फोटो टाकतो अजय दादा आणि माहेरी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.